हर हर महादेव. जय श्रीराम भावनो बहिणीनो. तर आज गुरुवार आहे, तर आज मी जाणार शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी फ्रेश झालोय आणि आता निघतोय. ऊन पण खूप काही झालंय. कोपरगावरून शिर्डी गाडी भेटली, मग गाडीत बसलो आणि निघलो शिर्डी. तर 1:36 झालेले आहे आणि मी शिर्डीत पोहोचलेलो आहे. तर मला जायचं दर्शन, पाय पण बाजायला लागले, ऊन जास्त झालंय. आता चला सावलीच्या मार्गाने जावं लागेल. आता पाय चप्पल पण येत नाही, त्यामुळं सावलीचा मार्ग पकडून जावं लागेल. आता चला इकडून जातो. आता सावलीचा मार्ग पकडून जावं लागेल. ऊन भरपूर झालंय, ऊन. चला जाऊया. फोन पण नाही केला कोणाला मी. लवकरात लवकर जाऊ, दर्शन घेतो. गर्दी तर काही एवढी वाटत नाही. आज गुरुवार आहे. आज पुढे गेल्याशिवाय नाही समजणार, तरी चालतंय. लोक पूर्णपणे बघू शकता. इकडं शिर्डीमध्ये पोचलेलो आहे. चला जाऊया. ऊन खूप झालेलं आहे. ऊन खूप झाले, लवकरात लवकर. तर सध्या आता शिर्डीमध्ये आलेलो आहे. बघू शकता भाविकांची भरपूर काही गर्दी चाललेली आहे दर्शनाला. गुरुवार असल्यामुळे आलेलो आहे आणि आपण डायरेक्ट आता 4 नंबर गेटने जातोय. आपले सचिन भाऊ आहे, त्यांना भेटू आपण. लवकरचा रस्ता आहे 4 नंबर गेट. त्याचे मंडप होता, ते मंडप टाकीचंच काम चालू आहे परत एकदा वाटतं. बघू शकता साई पूजा रिसेप्शन पाण्याचं. बघू शकता इकडून 4 नंबर गेट आहे. मंडप काढायचं काम चालू आहे. तर चला लवकरात लवकर जाऊया. बघू शकता साईबाबांची मूर्ती पूर्णपणे समोर आहे. परत येणार आहे इकडं. इकडून जाण्याचा रस्ता, लगेच दर्शनाला जातो. भरपूर काही गर्दी आज बघू शकता, कारण की पाय खूप जाळायला लागले, ऊन खूप झालंय. उन्हात चपलाचं चाललोय मी, त्याच्यावर आलोय. बघतो आता सचिन भाऊ आहे का. सचिन भाऊ ऊन खूप झालंय ना, त्यामुळे बघू आता. सचिन भाऊ जेवायला गेले इथंच आहे का. तर सचिन भाऊ जेवण चालू आहे. साईराम जेवण चालू आहे. सचिन भाऊ निवांत जेवण चालून द्या. चला लवकर पुढे जाऊन येतो, दर्शन करून येतो. चला दर्शन करून येऊया, कारण की आपण अजून कोणालाच भेटलेलं नाही. डायरेक्ट आता टायमिंग झालेलं आहे 1:47 झालेले आहे. ऊन पण खूप झालंय, त्यामुळं आत्ताशी कुठंतरी सावलीचं हे भेटलंय. भयानक ऊन आहे, भयानक. बघू शकता गर्दी पूर्णपणे. खूप काही गर्दी आज गुरुवार असल्यामुळे. लवकरात लवकर आता जाऊन फक्त इकडून दर्शन घेऊ आपण पूर्णपणे. बघू शकता लवकरात लवकर. गर्दी खूप काही आहे. चार्जर आणि पॉवर बँक बस, बाकी काहीच नाही. पॉवर बँक पण नाही आणली. लवकरात लवकर जातो. खूप काही गर्दी आहे. जाऊया लवकरात लवकर, दर्शन घेतो. तुम्ही बघू शकता द्वारकामाई दर्शन, राम दर्शन. चला आपण काही अलीकडून दर्शन घेऊन टाकू लवकरात लवकर. आलो. शिरडी आया हूँ, शिरडी. हाँ आपको मैं बाद में कॉल करता हूँ, 10-15 मिनट के बाद में आपको कॉल करता हूँ. ओके. तर आपले जे मित्र आहे राजस्थानचे, त्यांचा मला आत्ता कॉल आला होता. भैया का हो, त्यांना म्हणलं मी दर्शन आया हूँ शिर्डी को. तर आता जाऊया, दर्शन घेतो. चावडीपाशी जाऊन दर्शन घेतो. समोर बघू शकता चावडी पूर्णपणे गर्दी भरपूर काही आज गुरुवार असल्यामुळे. पूर्णपणे बघू शकता. पुन्हा लवकरात लवकर प्रकाश भाऊ दुकानीवर भेटून घेतो. प्रकाश भाऊला
साईराम भाऊ, कारण की भरपूर दिवसापासून आम्हाला काय तुम्हाला वेळ नाही आम्हाला वेळ नाही, आम्ही डायरेक्ट आलो डायरेक्ट पुण्यावरून. अच्छा पुण्याहून आले का? हा डायरेक्ट आलो म्हणलं, आता 2-3 महिन्यांनी जाणंच होत नाही म्हणलं, जाऊन येऊ म्हणलं. दर्शन आता झालंच नाही, आत्ता झालं मग दर्शन घेतलं, आत्ताच आलो मध्ये. काय चालू आहे बाकी? काहीच नाही निवांत. तर चला आपले प्रकाश भाऊला भेटलो आणि चला म्हणलं आता डायरेक्ट जाऊ. आता सचिन भाऊकडे जायचं आहे, फक्त मला थंबनेलसाठी एक फोटो घ्यायचा आहे. पूर्ण व्हिडिओ आपला संध्याकाळपर्यंत एडिट करून सोडून देणार. भरपूर काही गर्दी आहे गुरुवार असल्यामुळे. चला आपण लवकर जातो. सचिन भाऊला आता वाजले किती, 2:18 झाली. 1:47 आलो होतो. आपले चप्पल विना उडते म्हणजे चप्पल बूट इथं शूज काढून ठेवायचे इथं पूर्णपणे. तर चला लवकर जाऊया. जेवण करून मस्त आलेलो आहे त्यामुळे आवाज तर विषयच नाही. चला लवकर कॉल करायचं बाकी काही नाही. चला घरचे घटना आहेत त्याला सांगा, पत्ता नाही सांगितला की तुम्हाला कुठं थांबेल. अरे वा चला लवकरात भरपूर काही गर्दी. कंटेनर जसे की कार्यक्रम चालू असतं पूर्णपणे या ठिकाणी, जसं की आपलं भजन कीर्तन त्यानंतर सत्कार समारंभ सगळे काही कार्यक्रम या ठिकाणी चालतात. मी त्या ठिकाणी आलेलो आहे. आता आज तर सध्या काही नाही, त्यामुळे लवकर पूर्ण परिसर आहे बघू शकता. चला लवकरात जातो. तर भाऊंनी आपल्याला सर्वात पाजलेलं आहे, कारण की ऊन खूप झालेलं आहे. आणि भाऊ आपले कोपरगावचे म्हणजे पहिल्यापासून ओळखता आपल्याला भाऊ, कारण की मी आता 1-2च महिने झाले त्यामुळं घरी आलो होतो. आपली सायकल पुण्यालाच आहे. आता व्हिडिओ काढला ना थंबनेलसाठी फोटो काढायचा आपल्याला. थंबनेलसाठी कुठं फोटो काढायचा. तर आपले शिर्डीतले फेमस रोहित भाऊ कॉफीवाले, त्यांनी आपल्याला म्हणजे ते बोलले की एकदम भारी कॉफी बनवतो तुम्हाला. तर चला कॉफी घेऊ. आणि चव तर काय आता मोबाईलमधून तर मला चव सांगता नाही येणार तुम्हाला. कॉफी दिलेली भाऊ, 2 शब्द काय बोलू शकता आपल्या कॉफीबद्दल? भाऊच्या आयडीला फुल सपोर्ट करा आणि शिर्डीमध्ये कधी आला तुम्ही तर रोजची कॉफी घ्यायला विसरू नका. भाऊच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि दादांचा प्रवास पूर्ण शिर्डीभर पूर्ण भारतभर हो हीच बाबांची आणि प्रार्थना. ओम साहेब. तर आपल्याला कोपरगावची गाडी भेटली, ती डायरेक्ट आपल्या गणेश भाऊनी MH45 रायडर टिंबूरनी तिकडून आलेली डायरेक्ट सोलापूर टिंबूरनी. जय महाराष्ट्र. तर आपण साईबाबांची मूर्ती त्या ठिकाणी आलेलो आहे पूर्णपणे बघू शकता. भरपूर काही गर्दी आहे इकडं, पायाने विणे ते सगळं काही बघू शकता. आता मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊन टाका. तर चला ऊन बी खूप झालं आहे. लवकर सचिन भाऊकडून आपण एक रील काढून घेतलेली. तर चला लवकर जातो. मला पण पुढं जायचं आहे लवकर. असल्यामुळं आपण शिर्डीला पण जाऊन आलो आणि त्यात साईबाबा कॉर्नरला पण आलेलो आहे. तर बघू शकता पण मध्ये जातो. हॅलो. तर पण बघू शकता दत्त मंदिर. आता गुरुवार असल्यामुळे आले. आता गर्दी तर नाही सध्या काही पूर्णपणे. आता 5:30 वाजलेले बघू शकता मंदिर. आणि आपले साईराम प्रदीप गुरुजी.
आरती समाप्त झालेली आहे. आता दर्शनाला चाललेले लोक सगळेजण आपले गुरुजी बसलेले आहे. पूर्णपणे बघू शकता. आपलं साईबाबा कॉर्नरला आरती झाली. आत्ताच पार्सल खातो आणि आपला मित्र म्हणजे वर्गमित्र आज आम्ही म्हणजे भरपूर मस्ती करायचो शाळेमध्ये. पण आता कसं सगळे जिकडं तिकडं झाले. पण मी आहे तिथं जी कोपरगावमध्ये. तर चला काही विषय नाही. हेच भेटत राहिलं कधी तर हेच आपलं प्रेम असतं बोलायचं किंवा ते काय चाललं काय नाही. मी नेमकी शिर्डीमध्ये जाऊन त्यालाच कॉल करणार होतो पण अचानकमध्ये तोच मला आज कोपरगावमध्ये भेटला. पण तरी पण मला वेळ नव्हता. चला जाऊन द्या काही विषय नाही. चला तोपर्यंत प्रसाद खातो आणि पुढचं ब्लॉग काय असेल नक्की बघा.